नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती मी ओमकार स्वागत करतो. शेतकरी बांधवांना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मागील काही वर्षामध्ये म्हणजेच मागच्या वर्षामध्ये फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी कंपल्शन करण्यात आलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांनी फार्मर ओळखपत्र म्हणजेच किसान ओळखपत्र काढलं होतं. आता शेतकरी बांधवांना मेसेज येत आहे. आपल्या स्क्रीनवरती हा मेसेज पाहू शकता. तर तुम्हाला देखील अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल. तशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला आहे की तुमचा फार्मर आय डी कार्ड आहे, त्याचा नंबर तुम्हाला मेसेजमध्ये पाहायला मिळेल. तर याचे अधिकार अभिलेख कंसामध्ये असेल की 7/12 या ठिकाणी यशस्वीरित्या पडताळणी झालेली आहे. तर अशा प्रकारचे मेसेजेस संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश जे शेतकरी बांधव आहेत तर यांना प्राप्त झालेले आहेत. तर नक्की या मेसेजचा अर्थ काय होतो तर या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कुठल्याही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी किसान ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्याचं काम मागील वर्षापासून सुरू आहे. अनेक शेतकरी बांधवांनी आपलं आधार संलग्न लक्षात घ्या की फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या नावावरती जेवढ्या जमिनी आहेत किंवा जेवढे सातबारे आहेत ते त्यांच्या नावाने रजिस्टर झालेले आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काही शेतकरी बांधव असे होते की त्यांनी शेतकरी फार्मर कार्ड आहे ते काढलेलं होतं, परंतु त्यांचा जो सातबारा असेल, आट असेल किंवा जमिनी संदर्भातली जी कागदपत्र असतील ती त्यांच्या फार्मर आय डीशी लिंक झाली नव्हती किंवा त्यांच्या फार्मर आय डी कार्डला त्यांच्या नावाची जेवढी जमीन आहे तेवढी लिंक झाली नव्हती. तर अधिकार अभिलेख यांच्या अंतर्गत हे काम करण्याचं अपडेट डेटा करण्याचं काम आहे ते सुरू आहे. म्हणजेच काय की तुमच्या नावावरती फार्मर आय डी कार्डवरती किती सातबारे आहेत, किती क्षेत्र आहे, तर हे लिंक करण्याचं काम सध्या चालू आहे. ज्यांचं काम हे पूर्ण झालेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांना तुमचा सातबारा आहे तुमच्या फार्मर आय डी कार्डशी म्हणजेच अधिकार अभिलेख आहे तर या पोर्टलच्या माध्यमातून यशस्वीरित्या लिंक झालेला आहे. म्हणजेच काय की तुमच्या सातबाऱ्याला म्हणजेच काय की तुमच्याकडे जे असणारं फार्मर आय डी कार्ड आहे तर याला तुमच्या नावावरती असणारे जे सातबारे आहेत किंवा जे क्षेत्र आहे ते यशस्वीरित्या लिंक झालं आहे. अशा प्रकारचा हा मेसेज आलेला आहे. म्हणजेच काय की फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून तुम्ही पीक कर्ज असेल किंवा पीक विमा असेल किंवा इतर शेतकरी बांधवांच्या ज्या योजना असतील तर या योजनांसाठी लाभ घेऊ शकता आणि त्याच्यासाठी जी लिंकिंगची जी प्रोसेस असते ती पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारचा मेसेज शेतकरी बांधवांना आलेला आहे. तर इतर शेतकरी बांधव आहेत ज्यांचं त्यांच्या फार्मर आय डी कार्डला 7/12 सगळे क्षेत्र लिंक नसेल त्यांचं देखील अपडेटचं काम सुरू आहे. तुम्हाला देखील लवकरात लवकर अशा प्रकारचा मेसेज येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना देता येणार आहे. तुम्हाला देखील जर मेसेज आला असेल कमेंटमध्ये नक्की कळवा, जिल्हा नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना ही अपडेट देता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. संपूर्ण शेतकरी बांधवांना खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.